नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे होळी आणि होळीला आपण प्रत्येक घरी गोड काहीतरी करतो आहे. तर काही का होईना पोळ्या राहतात होळीला नैवेद्य दाखवायला. तर मित्रांनो, हे आहे हरभऱ्याची डाळ आणि आपल्या घरच्या हरभऱ्यांची बरं का मित्रांनो. तर एकदम मस्त डाळ आहे तर एकदम भारी डाळ आहे आणि ही डाळ आपण आज पोळीली वापरणार आहे. तर चला आपण आता मणशा डाळ नेसून घेणार आहे. तर मणशा घेणार आहे डाळ नेसून. आणि काय डाळीत काय घाण नाही, पण मग काही खडाबिडा असले मग घरची डाळ आहे ना, त्यामुळे मग खडाबिडा असला तर मग काढून टाक ना, तिला सांगतो. आणि चला आता टायमे झाला आहे आणि आता मणीच्या चूल पेटवणार आहे. चूल पेटात लावली आहे आणि टोपामध्ये अंधान ठेवला आहे आणि टोपाला लिहू घेतला आहे पहा, टोप काळा होऊ नये म्हणून. आणि चला आता अंधाने आला का त्याच्यात डाळ सोडायची आणि डाळ सोडली का मग पुढचं आपण दाखवणारच आहे डाळीचं काय काय घ्यायला लागतं आहे सारासाठी. तर ते पण दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि मस्त चूल पेटली आता पहा, जाळही भरपूर झाला आहे आणि लाकडा म्हणजे आमच्याकडे लाकडाला तोटाच नाही मित्रांनो, नाही का. तर चला कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. आता पहा पाण्याला भरपूर असे उकळे आले आणि मनीषानं डाळ घेतले. मनीषा मग घी टाकून आता डाळ उकळे आले. तर ह्या पहा मनीषानं घेतले डाळ. आता मस्तपैकी उकळीमध्ये टाकायचं काम चालू आहे मनीषाचा. आणि आता या डाळ शिजत आली ना, तिला मस्त असा फेस येईल, त्या पण दाखवणार आहे. आणि त्या फेसाचा काय करायचे आपल्याला त्या पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आता या पहा डाळीला मोकार फेस आला आहे आणि ते आता मनीषाचा चालू आहे फेस काढायचा काम. तर मनीषा आता फेस काढते पहा. तर इकडे टाकते टोपामध्ये. तर याचं आपल्याला सार बनवायचे. तर ह्या पहा भरपूर फेस आला असा. आणि सार पण बनवताना आपण व्हिडिओ घेणार आहे. तर अजून ये राहू दे, ठेवू झाकण. मनीषा मग कांदे घेतले आता बुजत घालते ना साराला. साराला मिरची वाटाय ना. हा, आणि लसूण सोलायचे. लसूण सोला घेतलाय का. तर पहा हे कांदे मनीषानं घेतलं सार करा. आता हे कांदा असं फोडून घेतलं का या तारेमध्ये असं त्या करून घेणार आहे मनीषा ना. तर मग आता इकडं लसूण घेतलाय सोला मस्तपैकी पहा. आणि तिकडं सावधान त्या काय काय काढलाय का बा, त्या अजून काय काढला नाही थाटामध्ये. आणि मग हे तार असे टोचून घ्यायचं तारेला, असं तारेला टोचून घेतलं काय होतं म्हणजे मग बुजाय पटकन बुजत येतं मग काढता येतं ना, है ना. तर पहा आता मनीषा बुजात घालणार आहे कशा पद्धतीनं पहा. तर हे पहा आता चुलीमध्ये घातलं बुजाय आणि इकडं तारे ही ते पुढंच तापवते मी. आणि कांदा बुजलं का मग काढून घ्यायचं असं. तर हे पहा पाणी तापत आलं आहे मस्तपैकी. तर मग झालं का आता लसूण सोलाय घ्यायचे काय. लसूण सोलून घेते ना, मसाला करायला हां मस्त मस्त ना. तर चला मनीषाचं काम चालू आहे. लसूण तर त्या पाकळ्या काढून घेतल्या काय. मनीषा आहे ना पाट्यावरची मिरची वाटणार आहे. तर मनीषा काय काय घेतलं आहे. कोथिंबीर, हां सौदा, मिरच्या, कांदा, वाटी भुजून घेतले, लसूण. हां ना. तर मोकर काय काय घेतलं आहे पहा. कोथिंबीर आहे तिने सांगितली, सावदा, मिरच्या थोड्याच घेतल्या. उन्हाळ्याचा दिवसात बऱ्याच थोड्याच नाही का. तर तिखट जर झाला ना मग होळीच. तर ह्या पहा लसूणही भरपूर घेतला आणि ही वाटी भुजून घेतली. ह्या पहा इकडे वाटी दाखव बरं. तर ह्या पहा वाटी भुजून घेतली मस्तपैकी, तेल निघस्तवर. आणि कांदा पण भुजून घेतलं ते. तर घे मग आता वाटाय मग काय. तर आता काय वाटी ठेसून घ्यायला लागेल ना. ते ठेसूनच घ्यायला लागेल, बारीक होणार नाही ना लगेच, आहे ना. आता मनीषाचा चालाय वाटी ठेसून घ्यायचा काम मस्तपैकी. तर मित्रांनो हे पहा मनीषा चाले पाट्यावरची मिरची वाटायचा काम. आणि एकदम आरोग्यासाठी चांगलं राहतं पाट्यावरचा. जुनी लोक पाट्यावरचेच किती अंधार पडो काय हो अंधार जरी पडला मित्रांनो तरी पाट्यावरच मिरची वाटून खाणार. तर मस्तपैकी मनीषाचंच काम चालू आहे पाट्यावरची मिरची वाटायचा काम. आणि इकडे मग कोंबडी कार सुटले, ते अंडे आले का काय सकाळी अंडाच घालून गेले नाही का. तर चला मस्तपैकी मिरची वाटायचा काम चालू आहे मनीषाचा. मनीषा झाली का वाटून. हां ना. तर मग घी काढून किती बारीक झाले बरं. मोकार चिकन झाले रे.
हां तर चला मनीषी मिरची वाटून झाले आणि आता मिरची काढून घेणार आहे आणि पाटा देवणार आहे ना. तर पाटा कसा देऊच्यात पहा मित्रांनो. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून ह्या वराटा देऊन घेते का आधी. तर ह्या पहा वराटा चाला देवाचा काम. ते कोंबडी मोकार कार सुटली. तिला बघा जोर अंडा आलाय का काय झाला. मनीषाचा पाटा असा पाटा देतात बरं का. ताटीमध्ये ठेवायचा आणि वराटा देऊन घ्यायचा आणि पाटा आता असा देवायची. तर चला वराटा पण झाला देऊन आणि आता मनीषा देऊन अरे पाटा तेच पाणी घ्यायचा का देवाया ना. तर पहा असा पाणी घेतलं मनीषानं देवाया पाटा. यायला भारी आयडिया आहे ना. तेच पाण्यानं देवायचं आहे ना. तर पहा तर घ्यातला देऊन पाटा पण. तर पहा मनीषाचं चालू कांदा भजे काढायचं काम. तर इकडे काढलेत का बरं किती काढलेत वाटीवर कर. तर ह्या पहा बाबू पहा मनीषाचं चालू फोडणी द्यायचं काम. लसूण कांदे आणि ठेकरी आहे पहा. तर पहा आता एकदम खतरनाक फोडणी बसणार आहे. तर पहा तर नादच नाही डायरेक्ट फोडणी म्हणजे फोडणीच बसली. आपण होळीसाठी ह्या पापड्या पण घेतल्यात आणि नैवेद्य घेतल्या होळीसाठी. तर चला आता जातो होळी का घेऊन. डायरेक्ट मोठी मोठी लाकडं आहेत त्यात. खांबाला खांबा
आता आपण होळीला नैवेद्य दाखवला आणि आपण आता जेवायला बसलोय. तर पारंपरिक पद्धतीने आमच्याकडं होळीचे सण या अशा प्रकारचे साजरा केले जातात मित्रांनो. आणि मस्तपैकी तर व्हिडिओ जर आवडला मित्रांनो, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो. आणि कशी झाली व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा मला. व्हिडिओ थांबतो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी मित्रांनो. धन्यवाद.